जनजाती समाजात आगळिक क्रांतिकारक झाले. त्यांचे दर्शन खाजा नाईक स्मारक स्थळाच्या माध्यमातून होणार. खाजा नाईक या नायकाचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार. जनजातीय नायकांच्या लढवय्या स्मृतींना एकाच वस्तूतून उजाळा मिळत असल्याचा आणि गोदरी जामनेर येथे कुंभ प्रेरणा स्मारक होत असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरोडगाव येथे व्यक्त केला. जामनेर तालुक्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, मानसिक व शारीरिक संतुलन कायम ठेवण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे असल्याचे येथील योग शिक्षक जयराम चौधरी यांनी सांगितले. भुसावळ तालुक्यातील विल्हाडे येथील शेतात मशागत करताना ट्रॅक्टरवरील तोल जाऊन रोटरी मशीनमध्ये अडकून एका 70 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दिनांक 18 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास घडली. या अपघाताने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. एरोंडल तालुक्यातील रिंगणगाव येथील निरागस बालकाच्या खुनाच्या घटनेमुळे गजानन महाजन यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. महाजन परिवार आक्रोशात व संपूर्ण गाव दुःखात असतानाही येथे तैनात असलेल्या महिला पोलिसांसह पोलीस बांधवांच्या बाबतीत स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मानवतेचे दर्शन घडवले. रिंगणगाव येथील श्रीराम मंदिरात पोलिसांच्या निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दरडगाव येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे परत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाडदी येथील दोन्ही गावांच्या वतीने सत्कार करण्यात आला. निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाने तब्बल 2 दशकाचा लांबलेला प्रवास पार करत आता अंतिम टप्प्यात प्रवेश केला. अमळनेर तालुक्यातील बंजारा लबाड समाजासाठी रामेश्वर खुर्दसह 8 बंजारा समाजाच्या लोकवस्त्यांना स्वतंत्र तांड्याचा दर्जा देण्यात आला. लवकरच या तांड्यांना स्वतंत्र महसूल दर्जा देखील प्राप्त होणार. हा निर्णय बुधवारी गट विकास अधिकारी NR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. पारोळा शहरातील नववसाहत परिसरात NES हायस्कूलला लागून असलेल्या नाल्यावर उभारण्यात आलेल्या पुलाला कठडे नसल्याने मोठा धोका निर्माण झाला. या पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे. तातडीने कठडे बसवण्याची मागणी रहिवाशांनी केली. अमळनेर येथे निवृत्तीनंतर बहुतेक लोक विश्रांतीचा विचार करतात. मात्र रत्ना तुळशीराम बदाणे यांचा मार्ग काही वेगळाच. मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवासाठी समर्पित केले. त्यांनी योगसेवा सुरू केली. एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे केळी पिकासाठी 12 महिन्यांचा पीक विमा काढावा. केळीच्या कांदेबागाचा फोटो विमा पोर्टलवर समाविष्ट करावा, अशी मागणी फरकांडे तालुका एरोंडोल येथील पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रवीण पाटील यांनी 18 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली. पाडळसरे धरणाच्या कामास गती मिळावी म्हणून मागील 2 दशकांपासून विविध आंदोलनांनी महाराष्ट्राच्या जलनीतीला प्रश्न विचारणारा लढा शेतकरी आणि जन आंदोलन समितीने उभारला. याच लढ्याच्या परिणामी आज प्रकल्पाच्या कामास गती मिळाली असून केंद्र व राज्य सरकारची मदत मिळू शकली आहे. पाचोरा तालुक्यातील कुरहाड खुर्द ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांना अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्र घोषित करण्यात आले. याबाबतचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 18 रोजी दिला. कुरहाड खुर्द येथील कविता प्रदीप महाजन या 2023 पासून सरपंचपदी आहेत. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर मोकळ्या जागेत गांजा सेवन करणारे कल्पेश गणेश पवार यांच्यावर MIDC पोलिसांनी कारवाई केली. चोपडा मतदारसंघातील विविध प्रलंबित समस्याबाबत नुकतीच बैठक झाली. यात यावल उपसा सिंचन योजनेचा तृतीय सुप्रमा अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांच्याकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे 13 गावातील 4619.13 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार.